एका हिरव्यागार गावात एक प्रेमळ आई कोंबडी आपल्या 5 गोंडस पिल्लांसोबत राहत होती. ती रोज त्यांना दाणे शोधायला आणि सावध राहायला शिकवत असे. एके दिवशी सकाळपासून काळे ढग जमले. गडगड गडगड. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. आई कोंबडी घाईघाईने म्हणाली, लवकर या रे माझ्या पिल्लांनो, त्या मोठ्या झाडाखाली आश्रय घेऊया. सगळी पिल्लं धावत आली, पण सगळ्यात लहान पिल्लू चिकू रंगीबेरंगी फुलपाखरू पाहत पाहत वेगळ्याच दिशेने निघून गेलं. पाऊस अजून वाढत गेला. चिकूला काहीच दिसेनासं झालं. तो घाबरून रडू लागला. आई आई कुठे आहेस? इकडे आई कोंबडीने पिल्लं मोजली. 1 2 3 4. अरे, चिकू कुठे आहे? ती खूप घाबरली. तिने सगळीकडे शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात एका झाडावर बसलेल्या चिमणीने विचारलं, काय झालं कोंबडी ताई? कोंबडी म्हणाली, माझं छोटं पिल्लू हरवलं आहे. चिमणी लगेच आकाशात उडाली. तिने सगळीकडे शोध सुरू केला. थोड्याच वेळात एका छोट्या झुडपाजवळ तिला चिकू दिसलं. चिकू पूर्ण भिजलं होतं आणि थंडीने थरथरत होतं. चिमणीने लगेच आई कोंबडीला आवाज दिला, इकडे या, तुमचं पिल्लू इथे आहे. आई कोंबडी धावत आली. तिने चिकूला आपल्या पंखाखाली घेतलं. चिकू रडत म्हणाला, आई मला माफ कर, मी तुझं ऐकलं नाही. आई कोंबडी प्रेमाने म्हणाली, बाळा, पावसात किंवा संकटात कधीही आईपासून दूर जायचं नसतं. इतक्यात पाऊस थांबला. आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमटलं. सगळी पिल्लं आनंदाने उड्या मारू लागली. चिकूही हसत म्हणाला, आता मी कधीच आईपासून दूर जाणार नाही. त्या दिवसापासून सगळी पिल्लं आईचं ऐकू लागली आणि एकत्रच राहू लागली. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? आई वडिलांचं ऐका, संकटाच्या वेळी त्यांच्यापासून दूर जाऊ नका आणि नेहमी एकत्र राहा. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.